ते बाई आता आम्ही पळयता तुमच्या गणपतीक एक भव्य हारूय हाडलेलो असा पुष्पार हो खंयच्यान हाडटात तुम्ही? आम्ही बेंगलोरसून हाडटा आमी. हां कारण पयलींचे जे आमची हे असले सगळे भक्त असले माझे हे हांगासले ते खूब हार घालताले. माझी एक इच्छा असली की इतले हार घालून आम्ही इतलो गणपती बरो करता आणि म्हाजो गणपती दिसना. तर हांवें एक इच्छा दवरली हांचे कडेन की बाबा आमी एकूच हार हाडचो आनी कितें करचो काय म्हणून. तर म्हटलें तुम्ही जो 10 रुपयाचो हार हाडटा, कोण 20 रुपयाचो हाडटा, कोण प्लास्टीक हाडटा, कोण आनी कसलो हाडटा. ते म्हटले पयशे सगळे डब्यान घालचे आनी तेचेर म्हटलें आमी हार हाडचे. जे कितें जर जालें जाल्यार वयर कमी जास्त जालें जाल्यार ते आमी म्हटलें सगळ्यांनी हे करून घेवचें अशें आमची इच्छा करून तो आमी हार हाडपाक बेंगलोरसून कोशिश करता आनी तो म्हाका थंयच्यान धाडून दिता. स्पेशल आता कितली वर्सां जाली? 10 वर्सां जाली, 10-12 वर्सां जाली. तो म्हाका बेंगलोरच्यान सगळे धाडून दिता. प्रत्येक हार दिसाक एक असं नाही डेली. हे आमचे 250 वर्षापूर्वी आमचो जाणटो ह्या घरात चिमण शेठ हो येयला आणि त्यापासून ही सुरुवात जाल्या. आणि साधारण 250 वर्षापासून मी आता साधारण 3ऱ्या पिढीतसून आमच्या जाणट्यांक पळयल्या. म्हणजे जो चिमण शेठ असलो त्याचो चेडो नंतर त्याचो चेडो 3ऱ्या पिढीपासून ही त्यांची जी कारकिर्द आहा ती मी साधारण जाणा. तर आमच्या जाणट्यांनी हे जे आमचे चिमण शेड येयल्लो त्या टायमार हे साधारण हे अशी झोपडी उबी करून तो आसलो. आणि तो आम्ही एक प्रयत्न केला कितें तर हे आमच्या भुरग्यांक आमचो जाणटो कशा पद्दतीन रावा ही जाण दिवपाक आमी एक कन्सेप्ट हे केला दाखयला. तर आज पर्यंत आमच्या जाणट्यांनी ज्या पद्दतीन हे भावकीन हो गणपती एकत्र दवरपाक प्रयत्न केला त्या पद्दतीन आज अजून पर्यंत आमचे सगळे भुरगे एकत्रच गणपती एकच पुजतात. ह्या वाड्यार आमच्या 9 गणपती आसा पूण हो आमचो एक असो गणपती आहा की 15-20 घरांचो एकच आसा. आणि आज ह्या भुरग्यांनी आता आमची हळूहळू ह्या इतल्या जाणट्या पासून आमची अशी ऐपत सुद्धा नसली की आम्ही गणपतीची फीज म्हणजे गणपतीचे काय त्याचे चित्रकाराक आम्ही पैसे दितात ते सुद्धा दिवपाची आमची ऐपत नसली. आणि ती माझ्या दृष्टीक आहा. म्हणजे आमच्या जाणट्यामध्ये जाताले पैसे दिवंक जाय रे हे इतले जावचे ना रे म्हणून वादविवाद जातालो. थोडे म्हणटाले गणपती आमकां व्हडलोच जावो, थोडे म्हणटाले ना रे इतले पयशे जावचे ना. पूण ते आमी कशें करून हे करून ते दिवया. तर चित्रकारान सुद्दां आमकां सांगले तुम्ही तुमच्यात जाता तितले दिया पूण आपूण तुमची मुर्ती करता. अशा पद्दतीन हे गणपतीक आमी सुरवात केल्या. आणि आता आमच्या ह्या घराण्यांक ह्या गणपतीच्या आशिर्वादान आणि आमच्या जाणट्यांच्या आशिर्वादान हे कुटुंब इतले एकदम हेतून आज फायनान्शियली स्ट्रॉंग आसा. प्रत्येक भुरगो कामा निमित्त आमी वर्साक एक हे गाराणे घालता. देवाक सांगता आमच्या भुरग्यांक कोणाक बेकार दवरूं नाका. तेंची अशी ऐपत कर की तांकां हे कार्यक्रमांक पयशे दिवपाचे बी हे आसुनी. अशें करून सगळ्यांचो उद्धार जाल्लो आसा. प्रत्येक घराण्यान आमच्या भुरगे कामाक आसात आणि कोण उद्योग करता, कोण काम करता, बऱ्या बऱ्या हुद्द्यार आसा. आमच्या ह्या घराण्यांतलो आमचो एक भुरगो आयज एज्युकेशन डिपार्टमेंटात चेअरमॅन आसा भगिरथ शेटये. तर हो आमच्या घराण्याक व्हडलो मेळ्ळो मान आसा. आणि आमी आमच्या जाणट्या कडेन वर्साच्या वर्सा मागता आमच्या घराण्यांसून आमच्या भुरग्यांक जाता तितले बरें शिक्षण मेळोवन दी, तांकां बरी बुद्धी दी. आणि आमच्या ह्या घराण्याचो मान जसो काय भरभराट जाता तशीच फुडें पण जावची अशी. आणि हे सगळे एकमत्तान एक चित्तान येवन तुजी ही सेवा करून घे अशें म्हणून आमी सदांच देवा कडेन मागता. आणि तशें आमच्या जाणट्यांनी तशेंच हे आमकां आशिर्वाद दिवन आमकां अजून पर्यंत अशें दवरलेलें आसा. आणि हेच्या फुडें आमच्या ह्या जाणटे ह्या भुरग्यांक एकमत्तान दवरून ती सेवा करून घेतलो अशें म्हाका तरी 100% खात्री आसा. आणि हे भुरगे आमचे आयज मी जो हे तुमकां एक म्हाका तेंच्यांनी जाणटो म्हणून मान दिल्लो आसा. मी जर कितें तरी सांगलें तांकां जाल्यार एकटो सुद्दां भुरगो म्हाका ना म्हणना ना किंवा हे काम करना ते करना म्हणना. सांगतकच वग्गी मुकट्यांनी म्हाजे आयकतात. ही इतली फॅमिली काय तरी आमची 300 ते 400 हेची फॅमिली आसा. पूण कोणच भुरगो कितेंय सांगलें जाल्यार केन्नाच जो काय मान दिलो जाणट्यांक जो मान आसता तो मान म्हाका ते दितात. आणि कितें सांगलें जाल्यार आयकतात. आणि मी तांकां सदांच सांगता तुम्ही अशेंच हय गणपतीच्या घरांत येताना एक चित्तान एक मत्तान येया. तुमकां काय वाद आहा ते भायर आमच्या ह्या दरवाज्याच्या भायर दवरा आणि हय तुमी भाऊ बंदकेन वावरा. आणि अशें करून हे आमचे भाव
वर्षातून एकदा सगळ्यांचे आमचे जे खंय खंय गेल्लेले असता ते सगळे एकत्र येऊन एकामेकाची ओळख जाता. हे भुरग्यांक कळटा हे बाबा माझो कोण आहा तो, चुलतो कोण, भाव कोण, आजो कोण, अशी एक ओळख पडटा. आणि अशेंच म्हाका जाल्यार दिसता जास्तशी जर कुटुंबां अशीच जर एकत्र येतील जाल्यार आमच्या देशाक सुद्धा तेजो फायदो जातलो. फुडले सुद्धा आमच्या राज्याक देशाक सुद्धा असे जर प्रयत्न झाले आणि जाल्यार देशाचो सुद्धा आमच्या अभिमान वाडटलो. दुसरें कितें आहा, ह्या गणपती कडेन आयज आमी ह्या गणपती मुर्तीचे आमी समजा एक 25,000 ते 30,000 रुपये दिता. पुणून आमकां कोणाकच गणपती चतुर्थीक आमकां खर्चच येयना. आमी गणपतीच्या मूर्तीक पयशे दिता तितलेच, बाकी सगळे आपापल्या घरान कितें जेवण खाण करता. म्हणजे खर्च म्हणटा तो आमकां एका कुटुंबाक 100 रुपये सुद्धा येयना मुर्तीचे पयशे दिवपाक सुद्धा. आणि मुद्दाम म्हणून येवन एक 8 दिवस वावर करचो जो पडटा गणपती खातीर, ते सगळ्यांक बिंदास्त रावंक मेळटा. कारण हय एक तो भुरगो सुद्धा येयलो जाल्यार हे सगळी कामां जावन वयतात. आणि काम धंदो सोडून स्पेशल येवपाची गरज पडना. तुम्ही 5 दिवसात केन्नाय येवन दर्शन घेवन वचूंक शकता. समजा सर्विसेक लागून कोणाक येवंक मेळना, धंद्याक लागून येवंक मेळना किंवा सिकनेस आसा जाल्यार येवंक मेळना. पूण आजारपणात सुद्धा ताका 5व्या दिसा तरी हाडून व्हरूंक मेळटा आणि देवाचो आशिर्वाद मेळून तो कोणूय बरे जातात. आमी ह्या गणपतीची गाराणें घालता आनी जी मागणी करता, भायले आमचे सोयरे दायरे सुद्धा येतात, आपले मागणी करतात. कोणाक भुरगीं जायना तो म्हणटा म्हाका भुरगीं जावची, कोणी म्हणटा आपलो धंदो वेव्हार तो बरो करचो, सर्वीस मेळची, अशी गाराणें घालता. आनी ती गाराणें आमी जे कुटुंब हय साहेबा म्हणून जे तांकां साथ दिता तेतून खुबश्या लोकांची ही कामां जाल्लेली आसात. आणि त्या खातीर ह्या गणपतीचो म्हणटा तसो मान खूब वाडलेलो आसा. आणि लोक आमचो चिमण शेटचो गणपती म्हणून मुद्दाम बघपाक येतात. कमीत कमी 1000भर लोक हय बघून गणपती वयतात. आणि तोच आमकां एक आनंद दिसता की आमचो गणपती बघपाक भायरसून लोक येतात. आणि हे आमच्या ह्या कुटुंबाक आमी भुरग्यांक आमच्या हे जाणून दिता की आमच्या पुर्वजांनी कशा पद्दतीन रावताले. आणि हे आमी जे आतां नंतर कौलारू घरां जाली, नंतर आतां टेरासाची घरां जाली, म्हणून पयलीं आमचे जाणटे कशा पद्दतीन रावल्ले हेची जाण तांकां जावची म्हणून हो आमच्या भुरग्यांनी एक प्रयत्न केल्लो आसा आमच्या भुरग्यांक दाखोवपाक. आणि हेच प्रयत्न सगळ्या जर आमी गांवांनी दाखयले प्रत्येकान आपल्या घराण्याचे की आमचे पूर्वज कशा पद्दतीन रावताले ते जर आमकां जाण जाली जाल्यार आमी आतां जे आसा पूण आमी खंयसून मुळा पासून आमची उत्पत्ती काय जाली आणि खंयच्या स्तरार आमी पोचल्या हेची जाणीव आसत जाल्यार कोणाकच गर्व किंवा घमंड जावपाची शक्यता नासता. आणि सगळे बरे एकमेकान एक आनंदान अशें कुटुंब रावता. येता पळय गणेश भक्त हे एकठांय केन्ना येता? 5व्या दिसा येता काय पयले दीस येता? एकठांय म्हणटा ते पयल्या दिसा सगळेच असतात. कारण आमचे पयल्या दिसा हे जेवण आणि हे बी असता. आणि लास्टाच्या दिसाक धाडून सगळे म्हणजे जे कोण येवंक ना ते सुद्धा 5व्या दिसाक येतात. आणि हो हॉलय आमकां मातसो आतां कमी पडटा आणि वाडेचोलय आमकां आनी जागा ना. आता बऱ्यापैकी डेकोरेशन थंय मुखार एक आर्क केला, मागीर हांगर जे आमी पयलीं सगळे वस्तू वापरताले ते नांगरतले जाल्यार ते जोद आहा, दातो आसा, हे वस्तू तुम्ही तुमच्या घरातले हाडले काय खंयसून तरी लागीं केले? हे वस्तू हे जे कुटुंब आसा ते प्रत्येकाच्या कुटुंबात कोणाच्या घरात नागर आसलो, कुठो आसलो, हे मडकी आसली, परत ह्या घरातले सुद्धा ते कासोळे असले, परत ह्या घराण्यात जो आमचो पूर्वज असलो तो एक मोठो जो हांडो हा भात फुकटपाचो तो तेचो आमी सांबाळून दवरलेलो हा उगडास म्हणून. आणि ताका आमी कोणच कांयच हात लायना, म्हणजे व्हरून असो घराकडे दिवन रिपेर सुद्धा करना, कित्याक ते नंतर त्याचे डिझायन चेंज जातली म्हणून ते एक आठवण म्हणून आमी तो दवरलेलो हा. ओके. आणि गणपती कितें कितें आसता तुमच्याकडे? विधिवत पूजन जातात, मागीर आरती, भजन आणि पूजन झाल्यानंतर पहिली ही आमच्या गावातलीच भजनां जाताली. पण आता आमच्या भुरग्यांचे हे जे का देवान आमकां साथ दिली त्या खातीर 5 दिवस आमी भायरसून भजनय हाडटा आणि ते भजन करून घेता. पहिल्याच दिवसापासून ती सुरवात जाल्या ती 5 दिवस आता भजनां आसता. आमच्याच भुरग्यांनी उबो केल्लो आसा. तेका कितले दीस लागले हे करपाक डेकोरेशन? साधारण एक म्हयनो जालो. आणि मदीं मदीं जशे टायम मेळटा तशे ते तो आरकाटो जो केल्लो आसा तो मदीं मदीं हे आमचे भायर जे भुरगे आसात ते येवन तेंच्यानी तो आरकाटो उबो केल्लो आहा आनी तो हे वेळूचे आनी हे घरगुतीच सगळे वापरलेले आसा. दर वर्षी डेकोरेशन करता काय अंदूच चड केले?
दरवर्षी डेकोरेशन करता पण ते डिफरंट असता. Different पूण हे डेकोरेशन आमी अशे मुद्दाम जास्त म्हणटात तशे हे करून प्रयत्न करून जास्त दाखोवपाचे प्रयत्न करपा खातीर ह्या वर्सा मातशे जास्त केला.